हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज आहे लग्नाच्या सुवासनी. तर लवकरच ठरलेल्या लग्नाच्या सुवासनी, कारण उद्या काय चतुर्थी का काहीतरी असल्यामुळं ते मला वाटतं धरलं नाही. आणि अगोदर तर आम्हाला सांगितलं की उद्या एकादश आहे, तर त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी सुवासनी नाही ठेवायच्या, शुक्रवारच्या दिवशी एकादशी होती म्हणून. तर त्यानंतर आम्ही बघितलं, ज्या दिवशी सुवासनी आम्ही ठरवलं त्या दिवशी बघितलं की चतुर्थी होती त्या दिवशी. तर म्हटलं की आता जाऊ द्या, आजच्या गुरुवारच्या दिवशीच करूया सवासनी. तर आता आज गुरुवारच्या दिवशी सवासनी आहेत. आमची तयारी झालेली आहे, काल आम्ही तयारी वगैरे करून ठेवली होती. त्यानंतर रोहिणी मला घ्यायला आली होती की सवासनी आहेत म्हणून, तर तिला मदत वगैरे करण्यासाठी, कारण सुवासनी भरपूर होत्या, त्याच्यामुळे मदत वगैरे करण्यासाठी मला बोलवले. मम्मीने ते काय आले नव्हते, कारण सुतक वगैरे होतं त्यांना, त्याच्यामुळे ते काय नाही आले. आणि मी रोहिणीच्या मामे सासू दोघीजणी आणि त्याच्यानंतर तिची मावस सासू, अशा त्या तिघी आणि आम्ही दोघी, असं 5 जणी आम्ही होतो. तर मी तिकडून येताना ना, वेदांत, मी आणि हे आलो होतो, आई आणि भाऊजी, आम्ही एवढं जण आलो होतो. समीक्षाला त्या दिवशी त्रास होत होता, त्याच्यामुळे तिला तिथंच ठेवली होती. त्यानंतर मग 2-3 दिवसानंतर तिचं म्हणजे इकडं पण कार्यक्रम आणि सगळं तिला करमाना तिकडे, तर त्याच्यामुळे ती म्हटली की मम्मा मला यायचं. मग त्यांना फोन करून सांगितलं मी की तिला पाठवून द्या इकडं, तिला घेऊन आणा, म्हणजे सोडा इथं. तर मग ती आलेली आहे. माझे मिस्टर सुवासनीच्या दिवशीच आले होते समीक्षाला घेऊन, आणि समीक्षा आता आलेली आहे. तर मी इकडं होते रोहिणीकडे, त्याच्यामुळं मग त्यांना म्हणलं इथंच या, आणि मग इथं कार्यक्रम पण आहे, मग इकडं जेवण वगैरे करून मग जाल. मग त्यांच्यासाठी थोडाफार स्वयंपाक वगैरे केला आम्ही. परत पोळ्याचं वगैरे होऊन, पोळ्यांचं वगैरे बाकी व्हायचं, अजून लाटायचं होतं. मग त्यांना जायचं होतं लवकर, पावसा पाण्याचे दिवस, म्हटलं लवकर जा तुम्ही. आणि त्यांना मग जेवण वगैरे करून घातलं, आणि नंतर मग ते गेल्यानंतर मग आमचं इथं स्वयंपाक आमचा चालू आहे. इथं पुरणपोळ्याचा म्हणा, किंवा मग अजून जे नैवेद्य वगैरे असतात ते म्हणा, तर इथं आम्ही करायचं चालू आहे. आमचं सगळ्यांची गडबड वगैरे चालू आहे की कोणाचंच म्हणजे बरं तरी एवढं मोठं किचन होतं. आणि जर गावाकडचं पत्र्याचं असं घर असतं ना, तर एवढं म्हणजे त्या घरात थांबूसुद्धा वाटलं नसतं. पण इथंच असं किचन समोरच अशी खिडकी होती, त्यातून एकदम छान थंड हवा येत होती, त्याच्यामुळे एकदम काही वाटत नव्हतं गरमीचं. आणि एवढं 2-3 गॅस चालू होतं तरी पण गरम होत नव्हतं. तर आता पटापट दोघीजणी पोळ्या लाटून देत होत्या, आणि रोहिणी उंडे बनवून देत होते, आणि मी पोळ्या शेकत होते. तर रोहिणीची सासू म्हणजे त्या आमच्या आईच आहेत, तर त्या भांडे घासत होत्या. म्हणजे सगळ्यांचं हात चालूच होते पटापट असं, कारण उशीर झाला होता थोडासा स्वयंपाकासाठी. तर ह्या लोकांचं पुरण वगैरे होईपर्यंत मी अगोदर कांदा वगैरे भज्यासाठी कापून दिला होता. भज्याचं पीठ वगैरे भिजून घेतलं आणि ते ठेवून दिलं. म्हणजे भज्याचं पीठ भिजून झाल्यानंतर मग ते छान भिजल्यानंतर, मुरल्यानंतर ते छान भजे पडतात आणि छान टेस्ट पण लागते. तर त्यानंतर तर आमचा स्वयंपाक चालू आहे पोळ्यांचा. आणि इथं सगळं म्हणजे धिंगाणा चालला होता एक प्रकारे. एकतरी किचन मोठं होतं, ते तरी बरं होतं, त्यामुळे काय वाटत नव्हतं. तर आता चला, सवासण्यांचा स्वयंपाक चालू आहे आमचा. आणि मी साडी घालून आलेली, कारण मी पण सवासणी आहे, आणि आमच्या इकडं सगळीकडे सुतक असल्यामुळे ना बायका जास्त नव्हत्या, त्याच्यामुळे मग जे पाहुण्या मंडळ होतं त्यांनाच सवासणी वगैरे ठेवलं होतं. तर त्यात मी पण होते. आणि मी आल्यानंतर साडी काढली आणि रोहिणीचा हा 1 पीस घातलेला आहे, कारण साडीत आपल्याला स्वयंपाक तर काय जास्त सुचत नाही, त्याच्यामुळं मग म्हटलं नकोच, आपण 1 पीस घालावा, आणि नंतर मग सुवासनी जेवायच्या टायमाला मग साडी वगैरे घालेल. तर आता चालू आहे आमचा स्वयंपाक. हा 1 पीस मला कसा दिसतोय नक्की सांगा बरं.
थोडंसं दिसतं हे, पण बरं आहे म्हटलं तोपर्यंत हलका फुलका. मला एकदम पायापर्यंत म्हणजे वन पीस जो आहे तो पूर्ण पायापर्यंत म्हणजे मला तो गाऊनसारखाच येत होता. रोहिणीचा आहे थोडासा तो उंच असल्यामुळे, मग ती उंच असल्यामुळे तर थोडासा उंचच होता, तर मला गाऊनसारखा येत होता. संध्याकाळी स्वयंपाक म्हणजे संध्याकाळी लवकरच झाला स्वयंपाक वगैरे. आता सवासणी वगैरे जेवायला आणलेलं, देव वगैरे म्हणजे देवाला वगैरे जाऊन आले, ते नवरदेवाला देवाच्या पाया वगैरे पडून घेऊन आले. त्यानंतर रोहिणीने पण साडी वगैरे चेंज केली, मी पण साडी वगैरे घातली होती, आमच्या दोघींचा कलर सेम होता. आणि त्यानंतर मग इथं सवासणींची ताटं इथं करायचं चालू होतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर बाय.